माननीय गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं, सर्वे करून मागास सिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलंय ECBCचं, AWS शिकरे साहेबात नाही, ACBC ECBCचं त्यांनी दिलंय, मागास सिद्ध करून दिलंय तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा GR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता, कारण मराठ्यांना हे सुखाने खाऊनच देत नाहीये. हे किती चांगलं दिलं तरी चॅलेंज करते, त्याच्यामुळे तुम्ही तो GR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत, मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील, एक त्यांनी भूमिका मांडली, ऍटलीस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, दात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार, त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतंय. लाड भाऊनी गळ्यात गुतीले त्यांच्या आता घंटा नाही, माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती ती. त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी त्याला घंटा झाले मोकळे द्या. पहिल्यांदा ते भेटीला आले होते. तुम्ही समाधानी आहात ना? आता जे मुद्दे मांडले, या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्याबाबत? त्याच्यावर ते अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय, इथून निघाले होते. हे नंतर डोक्याला खुराक देते, काय मला म्हणतात लय बेस्ट GR, काय मला म्हणले लय बेस्ट GR. तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, म्हणून तरी आम्ही कधी आता तिथं GR काढा, तिथं म्हणले ओके, इकडं आले म्हणले आम्हाला चिरलंच नाही, येते यायची येडे जाऊन तुमची. तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही, त्याच्यामुळं उन्हात कतळा ना, त्यांनाही चटके बसतील, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासकपणे आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या अभ्यासाला. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतील तोपर्यंत बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून, तुमचा फक्त सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही संबंध आले तर मग आपलं उपोषण चालू ठेवू पाटील, आपण काय अडचण नाही. पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये, अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका. बस का, मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण होईल. आम्हाला सगळं ऐकत. दादा, आपण आता होणार नाही पाटील साहेबाला मी वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल, समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य नाही, आम्हाला आहे, आमचं पण माझे म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका कॉमन एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो, अभ्यासकाची आपण चर्चा करू. माझी विनंती होती, चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही हो, पण म्हणता तसं तुम्ही अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं आहे. नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या, आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता, ते त्यानंतर समाजाचं फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील, तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही, नको नको, म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता त्याच्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही, समाजाच्या कल्याणासाठी बसतो. उद्या त्रास मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा, दम्माने जावा, दम्माने जावा. काय ते माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसणार, झाल्यानंतर मग आपण नाही समज उद्या आहेच आपण बरं बाजूवर, तुम्ही मी बरोबर बस बाजूवर, काय मुद्दे तुम्हाला नाही बसून देत आम्ही, एवढी वेळ नाही, तुम्ही एवढी वेळ येऊन देऊ नका, ते काढा. फक्त समाजाचं कल्याण होईल. दरवेळेस चुकीची भूमिका ठेवली तुम्ही, बऱ्याच वेळेस म्हणलात आम्ही काय आडमुठी भूमिका घेत. तुम्हाला सरकार एक सांगते की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमचं उपोषण आंदोलन करण्यासाठी बांधील आहात, पण आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे. अभ्यासकांशी चर्चा करणे, तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडलाय, साधारण 2-3 तासांचा संवाद त्यांच्याशी होणार आहे. अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण त्यांनी माझा सन्मान ठेवला, मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. मी जर त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी जर माझा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. अजूनही पण आमची विनंती आहे, आपण ऐका आमचं.
अभ्यास सकाळी 4 होईपर्यंत सावलीत बसा. अर्ध्या अभ्यास घेतच आता चर्चा करतो आम्ही अर्धी इथंच येतो त्या ऊन फार त्यांची वाट बघतो आहे. तब्येत आहे बरोबर नाही. मला भोगू द्या प्लीज मला भोगू द्या आता आपल्याला उद्याच्या संघर्षाला तुम्हाला येतो करायचं पाटील. मला काय कसं तुम्हाला आजारी पडता येईल सांगा ना. माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला मी कधीच हात जोडत नाही पंचायत मंत्र्याला मला भोगू द्या त्यामध्ये आम्ही पण हात जोडतो. मग काय? नाही साहेब खरंच सांगतो मी. ही विनंती आमची नाही. मी काय करताय तुम्ही म्हणून मी म्हणतो पाटील तुम्ही स्थगित करा करू नका. फक्त सावलीत बसा अभ्यास झाले की मला बोलवा मी येतो. अंतिम निर्णय आल्यानंतर मग आपण निर्णय करू. एवढीच विनंती पाहिजे तात्विक तेवढीच विनंती मान्य करा. मी म्हणतो स्थगित करा नाही म्हणत मी. फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक ठीक चलो जा. ठीक आहे सर. बाकीचे लोक बी आले आता साहेब मगाशी. सुधारित ड्राफ्ट जो तयार करण्यात आला त्यावर आता विखे पाटील आणि सुधारित ड्राफ्टवरून विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सविस्तर चर्चा माध्यमांच्या समोर झालेली आहे. याच्यामधले 4 महत्वाचे मुद्दे ते म्हणजे ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याची प्रमाणपत्र द्या. हे प्रामुख्याने जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. दुसरा मुद्दा ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी द्या. तिसरा महत्वाचा मुद्दा ज्यावर दोघांमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे ती म्हणजे सातारा गॅझेटची अंमलबजावणी त्वरित करा आणि त्या संदर्भात विखे पाटलांनी काही कालावधी मागितलेला आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये सर्व मुद्दे बसले पाहिजेत असं विखे पाटलांचं म्हणणं आहे आणि यावर त्वरित निर्णय होऊ शकत नाही असं विखे पाटलांनी म्हटलंय. मात्र जरांगे पाटलांची प्रामुख्यानं आग्रही हीच मागणी आहे की सातारा गॅझेटची अंमलबजावणी त्वरित करा. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा मंत्रालयाची मुख्यमंत्र्यांनी लगेच घोषणा करावी. हे 4 प्रामुख्याने मुद्दे या सुधारित ड्राफ्टमध्ये 12 मुद्दे मात्र त्याच्यामधले हे 4 महत्वाचे मुद्दे.